सर्वांना माझा हृदयापासून साक्षात साष्टांग दंडवत. नरहर गुरु वैदिक आश्रम या संस्थेने ही जी गुरूंची 106वी पुण्यतिथी या ठिकाणी संपन्न केली आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी 75वा हा म्हणजे अमृत महोत्सवी असा विद्वज्जनांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला. यासाठी उपस्थित असलेले सर्व विद्वान सत्कार मूर्ती, या संस्थेचे अध्यक्ष अनिलजी अत्रे, उपाध्यक्ष अनिल मोडक, सचिव नितीन पेमगिरीकर, सहसचिव संदीप सबनीस, कोषाध्यक्ष जोशी, सर्व कार्यसदस्य, कार्यकारी मंडळातील मंगेश सोमण, विलासराव जोशी, आदरणीय बाबा महाराज, माननीय टाकळकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या भूमीमध्ये आपण आहोत आणि त्यांचं धर्मक्षेत्रातलं काम किती प्रचंड आहे, युगायुगांनी न संपणार आहे हे आपण सर्वजण जाणतो. मी वेदमूर्ती नरहर गुरु ललित गुरुजी यांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार वंदन करतो. मला या ठिकाणी पुण्याहून येत असताना अनेकदा असे प्रश्न पडले की आपण इथे जावं का, तेवढी आपली योग्यता आहे का, असा प्रश्न एक माणसाला पडतो. तो मला पडला. विचार असा केला की नुसतं जायचं नाही, तर जाताना आपण आपल्यापाशी जे काही थोडं आहे ते घेऊन जावं. आणि म्हणून अक्षरशः 10 दिवसात या ठिकाणी पारनेरकर महाराज त्यांच्याकडे मी 4 वर्षापूर्वी गेलो होतो आणि वेदमूर्ती घैसास शास्त्री पुण्याला जे असतात वेदभवनचे, त्यांना जाऊन भेटून आलो. त्यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर नरहर गुरूंवर मी हे 50 पानांचं एक छोटंसं पुस्तक लिहिण्याचं धाडस केलं. खूप घाईमध्ये लिहिलेलं आहे. मला थोडंसं संत चरित्र लिहिण्याचा अनुभव होता. 20 संत चरित्र मी लिहिलेली होती 20 वर्षापूर्वी आणि त्यामुळे संत चरित्र लेखन करत असताना जी काही लेखक म्हणून जी एक मनाला एक धास्ती असते ती हे चरित्र लिहिताना सुद्धा होती की आपण एवढ्या मोठ्या गुरुजींवर लिहितो आहोत, कुठे एखादा शब्द इकडे तिकडे होऊ नये. मी तसा जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. काल परवा दोन्ही व्याख्यानं मी ऐकली. आता तुम्ही जे म्हटलं की श्रीमती श्रद्धा परांजपे, खरोखरच कालचं व्याख्यान मला पूर्णपणे ऐकता आलं. परवा काही कारणामुळे ऐकता आलं नाही. त्यांचा परिचय झाला. मी माझ्या परंपरेतल्या, ललित परंपरेतल्या ज्या काही आम्ही अत्यंत जीवापाड जपून ठेवलेल्या 400 वेदविषयक अत्यंत दुर्मिळ अशा पोथ्या आहेत, त्यातल्या इथे 50 पोथ्या घेऊन आलेलो आहे दाखवण्यासाठी. 17व्या शतकातल्या त्या पोथ्या आहेत, हस्तलिखित. आणि मगाशी तुम्ही मी विसरून जाईन म्हणून सांगतो, जे वेद आणि स्वरांबद्दल बोललात, काल मला बाईंनी दाखवलं की या पोथ्यांमध्ये स्वर जिथे आहे तिथे लाल अक्षर आहेत. म्हणजे पोथी म्हणून, पोथी पाहून म्हणणाऱ्याला सोय करून दिलेली आहे. म्हणजे इकडे मौखिक परंपरा आहे आणि मी तिथे पलीकडे हे जे वेद वाङ्मय आहे त्याचं हस्तलिखित रूपात ज्या अत्यंत दुर्मिळ अशा पोथ्या आहेत. माझी सर्वांना विनंती आहे की कोकणसारख्या ज्या ठिकाणी माती आणि वाळवी भरपूर आहे अशा ठिकाणी त्या पोथ्या माझ्या पूर्वजांनी जपून ठेवल्या, त्या जाता जाता आपण फक्त त्याचं दर्शन घेऊन जावं असं या ठिकाणी मी सुरुवातीलाच सांगतो. आपण सकाळी मी या ठिकाणी बसलो होतो. ब्रह्मवृंदांनी केलेला जो मंत्र जागर आहे
त्यातला अर्थ समजू दे न समजू दे, पण कान तृप्त झाले. देवाचं दर्शन घेत असताना आपण फक्त मूर्ती पाहतो आणि आपलं मन प्रसन्न होतं, दर्शनाने होतं. किंवा सहज जरी आपण पंढरपूरच्या मार्गाने गेलो, नाही थांबलो पंढरपूरला, तरी हात जोडले जातात. तसं या ठिकाणी मी हे जे मंत्र पठण ऐकत होतो त्यातला अर्थ मला समजत नव्हता, पण ते जे काय परंपरेने आलेलं जे म्हणत आहेत ते मला आत कुठेतरी भावत होतं. आणि म्हणून मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नतमस्तक होतो, तुम्हाला साष्टांग दंडवत करतो आणि माझ्या या अध्यक्षीय भाषणाला सुरुवात करतो. सर, मी 33 वर्ष त्याहीपेक्षा जास्त मराठीचं अध्यापन केलं आणि महाविद्यालयामध्ये अध्यापन करत असताना फारसं काही डोकं लागत नाही अशी परिस्थिती आहे आज. आपल्या मनात जे येतं, आपल्या गुरुनी जे शिकवलं ते सांगून मोकळं झालं तरी पुरतं, पण आज तशी परिस्थिती नाहीये. मला पूर्ण कल्पना आहे की या वैदिकाश्रमामध्ये बोलताना आपण तोंड आहे, वेळ दिलेला आहे, किंवा हा जो आपण एक मला दिलेली संधी आहे ती संधी खूप मर्यादेने वापरावी, म्हणून मी माझ्या समोर जे निवेदन आहे ते लिखित स्वरूपात आणलेलं आहे. अर्थात लिखित स्वरूपात हे निवेदन करत असताना मी मध्ये मध्ये नक्कीच थोडंसं बोलेन. हा जो अमृत महोत्सवी कार्यक्रम आहे त्याबद्दल मला आपण या ठिकाणी नियुक्त केलं, त्यामागे तुमची धारणा मला समजली की वेदमूर्ती नरहर गुरु ललित कोण होते. ललित या शब्दाचा नेमका अर्थ काय. 2 दिवसापूर्वी, म्हणजे मला वाटतं परवा, मी इथल्या साहित्य सभेमध्ये ललित आणि दशावतार विधिनाट्य ही मुळात लोकनाट्य नव्हे, ही विधीशी संबंधित होती. नवरात्र असू दे किंवा कोणताही धार्मिक उत्सव असल्यानंतर, उत्सव देवता सिंहासनाधिष्ठित झाल्यानंतर वेदांताचा उपदेश कीर्तनकार कीर्तनातून करतो, तो सर्वसामान्यांना पोचवावा म्हणून ललितकार ललिताच्या रूपाने, म्हणजेच वेगवेगळी सोंग आणून तो वेदांताचा उपदेश सर्वसामान्यांना समजावा म्हणून ललित कला अवतरली. मुळात आमचं आडनाव गोदाकाठचे सत्यवादी हे आमच्या घराण्याचे मूळ पुरुष होते आणि सत्यवादी ही व्यक्ती राजापूर रत्नागिरीच्या जवळ संगमेश्वर जवळ म्हावळुंगे नावाच्या गावामध्ये गेली आणि म्हणून ती म्हावळणकर झाली. 12 म्हावळणकर तुम्हाला लोकसभेचे पहिले उपसभापती माहिती असतील, ते त्या घराण्यातले होते, पहिले सभापती लोकसभेचे. आणि त्या घराण्यामध्ये सरदेसाई हे पद, गोविलकर हे गोविल आडनावावरून आणि ललित हे पेशावरून नाव पडलं. हे ललित करणारे 2 माणसं विजयदुर्ग जवळच्या गिर्ये गावामध्ये गेली. आज गिर्येला आम्ही त्या ठिकाणी पौरोहित्य करतो आणि त्या ठिकाणी 10 ललितांची घरं आहेत. तिथून ही माणसं, म्हणजे गिर्ये नावाच्या गावातून ही माणसं काशी क्षेत्री गेली. त्यात 3 लोक होते. एक होते सुभाभट्ट ललित, ते कुंभवडे गावामध्ये थांबले. सप्रे नावाचे गुरुजी त्यांना शिकवत होते आणि त्या कुंभवडे घराण्यात माझा जन्म झाला. दुसरे जे ललित होते ते चुना कोळवण नावाच्या गावामध्ये गेले आणि तिसरे गेले हरचरीमध्ये. 16 तारीखला मी पूर्ण दिवस मोडक साहेब हरचरीला होतो, जिथे नरहर गुरूंचा जन्म झाला. ते जन्मस्थान मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आणि त्या ठिकाणी एक छोटा अलीकडच्या पद्धतीने व्हिडिओ पण केला, कारण त्या ठिकाणी नरहर गुरूंचा जन्म झालेला होता आणि म्हणून ते जन्मस्थान किती पवित्र असेल हे अनुभवण्यासाठी मी 16 तारीखला मी माझा मुलगा हरचरी नावाच्या गावामध्ये गेलो. नक्की आपण कधीतरी त्याही गावामध्ये जाऊ, कारण जिथे गुरूंचा जन्म झाला ते स्थान नक्कीच तेवढंच आदरणीय असेल असं मला वाटतं. म्हणून मी त्या अनुषंगाने गुरूंचं एक छोटंसं हे चरित्र, वैदिकाश्रमाचं कार्य व्यक्त करणारं असं या ठिकाणी लिहिलं.
आपण असं म्हणतो की मातृदेवो भव, पितृदेवो भव. आज आपण आचार्य देवो भव म्हणतो आहोत. हे आचार्य आहेत आणि वेदांची ही जी परंपरा, मौखिक परंपरा आहे, ती जिवंत ठेवण्याचं काम ज्या ज्या पूर्वसुरींनी केलेलं आहे त्यातली ही एक लोकधारा आहे. इथे बसलेली आपण ज्यांना सन्मानित केलं ती सर्व ही मंडळी आहेत. आणि म्हणून हा सत्कार आपण संस्थेच्या वतीने आमच्यासारख्या छोट्या माणसाकडनं स्वीकारलात मोठ्या मनाने, याबद्दल मी खरोखरच तुमचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. दुसरं असं आहे की गौरव किंवा सन्मान हा झाला पाहिजे, प्रत्येकाचा झाला पाहिजे आणि तो व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. पण कारण शेवटी आपण माणूस आहोत. माणसाला असं वाटतं की कोणीतरी माझी दखल घ्यावी. पण आज असं झालेलं आहे की जसं पु ल देशपांडे यांनी कुसुमाग्रजांना नमस्कार करताना ते म्हणाले की माझ्याकडे पाय आहेत नमस्कार करायला, इथून पुढे सबनीस साहेब पाय असतील की नाही मला शंका वाटते. कुणाच्या पुढे नतमस्तक व्हावं. परंतु इथे आल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की ते पाय आहेत. ते पाय वैदिकाश्रमाने तुमच्या कार्याच्या रूपाने इथपर्यंत आणलेले आहेत. आणि त्यामुळे आपण या सगळ्या विविध परंपरेतल्या लोकांचा या ठिकाणी सत्कार करतो आहोत. आणि ही संधी मला मिळाली याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. माझे काका हे काव्यतीर्थ होते आणि या ठिकाणी मी मुद्दाम त्यांच्या 4 खंडापैकी एक खंड आणलेला आहे. याचं नाव आहे वेदार्थ यत्न. 1877 पासूनच्या नियतकालिकातील वेदांचा अर्थ सांगण्याचा यत्न म्हणजे प्रयत्न या ग्रंथामध्ये आहे. 2 संदर्भ या ठिकाणी मी आणलेले आहेत मुद्दाम. हा एक अद्वितीय असा ग्रंथ आहे महाराज की तुम्ही सर्च करा, तुम्हाला तिथे गुगलवर पण मिळत नाहीये, गुगलवर नाहीये मिळत. याच्यामध्ये वेदांच्या ऋचा, ज्याला आपण स्मृती असंही म्हणतो, त्या ऋचा आहेत. त्यानंतर त्याचं भाषांतर आहे आणि त्याहीपेक्षा त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि त्याहीपेक्षा हाईट म्हणजे 150 वर्षापूर्वी प्रत्येक वेदेच्या रुचेचा इंग्रजीमध्ये भावार्थ सांगितलेला आहे. इंग्रजीमधून आहे तो. आणि हा ग्रंथ त्यामुळे आजही किती अलौकिक आहे पहा, तो तुम्हाला जाताना पाहायला मिळेल. यातले 4 खंड माझ्याकडे आहेत आणि त्यातला एक खंड मी या ठिकाणी मुद्दाम तुम्हाला दाखवण्यासाठी या ठिकाणी आणला. माझ्याकडे मी त्या इथे पोथ्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गुरुवर्य मंत्रचंद्रिका नावाचा एक ग्रंथ आहे, आपण तो अवश्य पाहावा. त्यानंतर विवाह प्रयोग हा कुठेही उपलब्ध होईल, पण त्याची एक दुर्मिळ प्रत आहे. वेदांग छंद नावाचा एक ग्रंथ आहे, तोही त्या ठिकाणी आम्ही मुद्दाम मांडलेला आहे तुमच्या पाहण्यासाठी. आणि काल मी जेव्हा ह्या पोथ्या परांजपे ताईंना दाखवल्या तेव्हा त्यांनी त्या अशा पाहिल्या, तुम्ही वर्णन केलं काय त्यांची भावना झाली होती सगळं पाहताना. तर त्या पाहताना त्या म्हणाल्या, अहो हे तर 1763 1863 1963 किती वर्ष झाली पहा, 250 वर्ष होऊन तर गेली. एतरेय ब्राह्मण पंचिका नावाचा तो ग्रंथ आहे. मला म्हणलं तो माझ्याकडे तुम्ही घेऊन या. मी म्हटलं सगळ्या पोथ्या घेऊन येतो. कारण काय त्यांचं काय अलौकिक साधनं आहे ती मी काल अनुभवलेली आहे. माझ्याकडे काय घरात राहतील, आमच्या विद्याबाई त्या सांभाळतील, मी माझ्यानंतरही माझे काही लोक सांभाळतील, कारण माझ्या मुलाला सुद्धा आवड आहे हे सगळं गोळा करण्याची. परंतु हे नुसतं गोळा करून ग्रंथ कपाटामध्ये ठेवण्याचा विषय नाहीये. जसा हा जो ग्रंथ आहे तो सर्वसामान्य माणूस सुद्धा वाचल्यानंतर वेदांचा नेमका अर्थ काय, वेदांनी काय सांगितलं हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तो प्रयत्न समजून घ्यायचा असेल तर आपण हे ग्रंथ वाचले पाहिजेत. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की वेद हे मुखोद्गत आपल्यापर्यंत आले, परंतु मौखिक परंपरेबरोबरच नंतर ते हस्तलिखित स्वरूपात लिहिले गेले. ताई असं मला म्हणाल्या
की ललित सर हे ग्रंथ एवढे दुर्मिळ आहेत की हे जे कागद आहेत हे कागद इंग्रजांच्या काळचे नाही आहेत, म्हणजे ते हाताने बनवलेल्या कागदावर केलेल्या त्या सगळी हस्तलिखित आहेत, त्यामुळे ह्याला खूप महत्व आहे असं त्या म्हणाल्या. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका व्यक्तीने वेद निर्माण केले नाहीत, तर अनेक थोर ऋषीमुनी स्वतःच्या अनुभवाने सिद्ध झालेल्या गोष्टींचं संकलन करत करत या सगळ्या या ठिकाणी वेद तयार झाले. आपल्याला कल्पना असेल की ऋग्वेद हा सर्वात जुना समजला जातो. अनुभव सिद्ध ज्ञान हेच खरे ज्ञान असल्याने वेद हे आर्यांचे प्रमाण ग्रंथ मानले गेले. त्यामुळे त्या अपौरुषेय लेखून त्यांचे परमेश्वराला त्याचं श्रेय देण्यात आलं. त्यातील आदेश लोकांनी पाळले. संस्कृत भाषेत असलेले हे वेद वाङ्मय ही खरी भारताची ओळख आहे असं तुम्हीही म्हणालात. म्हणजे आम्ही सगळं देऊ परंतु आपण वेद देऊ शकत नाही कोणाला. म्हणजे अभ्यास करणाऱ्याला करू देत, परंतु ती आमची प्रॉपर्टी आहे, आमच्या गुरुजनांची प्रॉपर्टी आहे. थोडंसं मी इथे असलेल्या लोकांना एक सांगू इच्छितो. मला एक फार सुंदर दुर्मिळ पुस्तक मिळालं. त्यात किती कमीत कमी शब्दामध्ये या वेदांचा परिचय कसा करून दिलेला आहे पहा. त्यात असं म्हणतात की ऋग्वेद हा सर्वात जुना समजला जातो. त्याची 10 मंडले असून 1028 सूक्ते आहेत. प्रत्येक सूक्तात पुन्हा ऋचा म्हणजे मंत्र आहेत. या मंत्रांची रचना विश्वामित्र, गौतम, वसिष्ठ यासारख्या विद्वान ऋषींनी केली. भाषा काव्यमय आहे, प्रासादिक आहे. उषक्काल आणि सृष्टीशोभेची वर्णने ऋग्वेदात भरपूर आहेत. याशिवाय देवतांच्या प्रार्थनापासून संसार विषयक मानवी व्यवहारांची उकलही करणारे विषय ऋग्वेदात चर्चिले गेले आहेत. आणि त्यामुळे ऋग्वेद हा सर्वसामान्य लोकांना अधिक जवळचा वाटला, अधिक आदरणीय वाटला. म्हणजे म्हणालात ते बरोबर आहे, सर्व वेद सम आहेत, परंतु तो अधिक जवळचा का वाटला तर त्याचं हे कारण आहे. आणि असं म्हटलं जातं की आर्य भारतात येण्यापूर्वी तो लिहिला गेला. मला माहित नाही, विद्वान अधिकाऱ्यांनी लिहून ठेवलेलं आहे म्हणून मी सांगतो. आणि त्यानंतर मात्र यजुर्वेदामध्ये भारतातील भूप्रदेशाची वर्णनं आहेत, देवतांची वर्णनं आहेत, यज्ञयाग विविध विधी या संदर्भात नियम त्यात आहेत. यज्ञात पुरोहित आणि यजमान यांची कर्तव्ये कोणती याचाही उहापोह केलेला आहे. इतर धार्मिक माहिती आणि यज्ञयागांच्या दृष्टीने यजुर्वेदाचे महत्वही तेवढेच आहे. सामवेद जो गाऊन म्हणायचा असतो त्यात यज्ञाच्या वेळी म्हणायचे मंत्र आहेत. ही संख्या 1549 आहे. ते संगीतात गावायचे आहेत. कसे गायचे याची एक पद्धत आहे आणि स्वर यांची माहिती त्यात आहे, तुम्ही जे मगाशी म्हणालात तसं. आणि अथर्ववेदाबद्दल मला मिळालेली माहिती अशी की या तीनही वेदातील मंत्राशी विसंगत असलेले मंत्र यात आहेत. यात इतर मंत्रांप्रमाणेच भूतपिशाच, जादूटोणा, भविष्य, चेटुकविधी यांचीही माहिती येते. सारांश, सृष्टीला विविध हालचाली व त्याचे सूक्ष्म अवलोकन याचे मनात आलेले विचार या वेदवाङ्मयात आहेत. नंतरच्या काळात ब्राह्मण्ये आली, उपनिषद, आरण्यके आली. हे वाङ्मय कानाने ऐकून ध्यानात ठेवले म्हणून त्यांना आपण श्रुती म्हणतो. ललिताबद्दल जसं म्हटलं गेलं की झाला त्रिभुवनी उल्हास, ललित गाये भानुदास, किंवा गळित झाली काया हे गातो ललित पंढरी राया. तुम्हाला पारनेकर महाराज असं एक मला आढळलं की म.वी. गोखले नावाचे एक विद्वान पुण्यामध्ये होते. त्यांनी आरती या विषयावर डॉक्टरेट केलेली होती. तो प्रबंध मला मिळाला आणि त्यांनी मला 2 वेळा दत्त संप्रदायावर शिकवलेलं होतं. बघा, त्या काळामध्ये मी जेव्हा 85 साली पुणे विद्यापीठामध्ये आलो तेव्हा प्रत्येक संप्रदाय आणि प्रत्येक पंथ शिकवण्यासाठी वेगवेगळे प्राध्यापक असायचे. म्हणजे महानुभाव पंथ आम्हाला कन्हैयालाल कुंदप यांनी शिकवला, तसं दत्त संप्रदाय शिकवायला म.वी. गोखले आले आणि मला म्हणले, बाळ तुझं नाव काय? म्हटलं ललित. तर ललित म्हणजे काय? मी लगेच सांगितलं
की ललित म्हणजे वेदांताचा उपदेश सर्वसामान्यांना नाट्याच्या माध्यमातून जे सांगतात, कीर्तनकार सांगून गेल्यानंतर त्याला ललित म्हणतात. अरे वा, मग मला सांग, ललिताची आरती कोणी लिहिली? मला माहित नव्हतं. आणि मला ललिताची आरती तुम्हाला सर्वांना सांगायला मला आनंद होतो. संत ज्ञानदेवानी लिहिलेली ललिताची आरती त्यांनी मला दिली. मी प्रभावित झालो. अरे, ज्ञानदेवानी ललिताची आरती लिहावी. आणि मग पुणे विद्यापीठामध्ये ललिताचा एक कार्यक्रम सादर केला आणि त्यात ललिताची आरती सुरुवातीला मी म्हणायला लावली. कारण ललित परंपरा करणारे ललित आता नाही आहेत माधवराव. आपण फक्त आडनाव वापरतो, परंतु ललित कला सादर केली जात नाहीये. ती शोधण्यासाठी महाराष्ट्रातल्या 60 गावामध्ये मी फिरलो. अगदी अंबडपासून, आंबेजोगाईपासून, खोंडामाळीपासून सगळीकडे त्यांची नावं मी कालच्या माझ्या व्याख्यानामध्ये सांगितली. तिथे, कारण तिथे भरपूर वेळ होता, कुठे दीड, आता आपल्याकडे वेळ नाहीये त्यामुळे ते सांगत नाही. तर अशी ही ललित गुरूंची परंपरा, ललित गुरूंच्या बद्दल मी बोलेनच, पण या ललित गुरूंनी या भूमीमध्ये 30 वर्ष ऋग्वेदाचं अध्ययन अध्यापन केलं. आणि तुम्ही म्हटलं ते माझ्याकडे पण चरित्र आहे, तुमच्या आजोबांचा उल्लेख असणारं. आणि त्यात त्यांनी म्हणजे बघा शिष्याची किती काळजी, त्याचा विवाह सुद्धा केला ललित गुरूंनी. काय त्यांच्याकडे होतं, तसं त्यांच्याकडे लौकिक अर्थाने काहीही नव्हतं, पण जे ज्ञान होतं ते ज्ञान तर त्यांनी इथे 30 वर्ष दिलं पुढे इंदूरमध्ये. आणि या गुरुजींच्या शिष्यानी स्मृती म्हणून हा वैदिकाश्रम सुरू केला 1919 साली. आणि म्हणून आजवर जे जे त्यानंतरचे विश्वस्त आहेत, पदाधिकारी आहेत, किंवा तुमच्या आमच्यासारखे त्या काळातले जे कार्यकर्ते असतील, स्वयंसेवक असतील, त्या सर्वांना सुद्धा मी या ठिकाणी या अमृतवत महोत्सवी वर्षानिमित्तानं मनापासून त्यांना दंडवत करतो. कारण ही परंपरा त्यांनी टिकवली म्हणून आज आपण अमृत महोत्सवाकडे आलेलो आहोत. पुढे आपण नक्कीच शताब्दी, द्विशताब्दी, त्रिशताब्दी सुद्धा करणार आहोत नक्की. तेव्हा आपण इथे असू नसणारच आहोत आपण. पण ही धारा असं आहे, वेद मंत्र ज्यांनी तयार केले ते आज कुठे आहेत, परंतु ती धारा यांच्या मुखातून आजही आहे. त्याला लोकधारा म्हणतात. मी लोकसंस्कृतीचा अभ्यास करत असताना एक ग्रंथ लिहिला. तो ग्रंथ मधुमंगेश कर्णिकांना इतका आवडला, त्यांनी म्हणाले की ललित मी याला प्रस्तावाला देणार, कारण तो अत्यंत तसा आजच्या काळात खूप गंभीर विषय आहे. दक्षिण कोकणच्या आध्यात्मिक रहस्यांच्या शोधात असं त्याचं नाव आहे. 3 खंडामध्ये तो प्रकाशित होतो आहे. आणि त्या 3 खंडातून अध्यात्माची धारा लोकधारेमध्ये कशी असते त्यासाठी नजर लागते. आपण नुसते फिरत राहतो. आता उद्या मी मंडलेश्वरला जाणार आहे, तर माझ्या मित्रांनी सांगितलं गाडी करा. नाही, मी बसवर जाणार आहे. सरवटे स्टॉप आहे ना, तिथून बसने जाणार आहे. का जाणार आहे, तर बसमध्ये बसल्यानंतर मला इथली लोकधारा दिसेल, कारने जाऊन दिसणार नाही. भले मी 3000 रुपये खर्च करू शकतो, पण नाही जाणार मी बसने जाणार. कारण तिथे मला लोक भेटतील, त्यांच्याशी सुद्धा बोलता येतं. त्यांच्याशी मी तुम्हाला आग्रह करेन वैदिक आश्रमातल्या की पुढच्या वेळी इथे तरुण दिसले पाहिजेत, इथे तरुण मुली दिसल्या पाहिजेत, इथे विवाहित दिसले पाहिजेत, इथे वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक दिसले पाहिजेत. आणि म्हणून नरहर गुरु ललितांनी हा जो ललित शब्द आहे तो वेदांताचा उपदेश सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावा. त्याची मी अनेक उदाहरणं आणलेली आहेत, पण ती आता या ठिकाणी सबनीच सांगत नाही, कारण वेळ झालेला आहे म्हणून सांगत नाही. परंतु हा वेदांताचा उपदेश कीर्तनकाराचं कीर्तन झाल्यानंतर, म्हणजे काल मी सांगितलं, कस्तुरे साहेब सांगितलं, काय सांगितलं मी, की तो राजभाट म्हणतो की तुम क्या देओगे, तो म्हणतो मैं 100 रुपये दूंगा. पुजाऱ्याला म्हणतो तुला मी 100 रुपये देईन. तर ते म्हणतात 100, अरे 100चं तर मला पान तंबाखू लागतो. मग तो म्हणतो मी तुला 200 देंगे. ललित अर्ध हिंदीमध्ये आहे बरं का, 75% ललित हिंदीमध्ये, महाराष्ट्रातली लोककला पण हिंदीमध्ये. आणि नंतर तो म्हणतो मग वाढत जातो 200, 300, 400. और तो शेवटी म्हणतो अरे मैं तो निरंजन का भाट हूं, मैं तो परमेश्वर का पुजारी हूं, किसने क्या देना और किसने क्या लेना, मैं तो परमेश्वर का पाईक हूं. तर मी काही पुजारी म्हणजे तुझ्याकडे पैसे मागायला मी आलेलो नाही. आता आपण या सगळ्यांचा गुरुवर्यांचा सत्कार केला.
होय की नाही? हे एक निमित्त असतं, आपली आठवण म्हणून आपण हे असं इतकं सोपं नाहीये. मी आता हार घातले, पुष्पगुच्छ दिला, स्मृतिचिन्ह दिलं, हे सगळं उपचार झाले. त्याच्या आतमध्ये जे अंतरंगामध्ये ललित गुरूंनी जे काही इथे कार्य उभं केलं होतं, त्या कार्याची जी शृंखला आहे ती तुम्ही आतापर्यंत या ठिकाणी नेता आहात. हे खरं तुमचं काम आहे. म्हणून वैदिक आश्रमाला मी शतशः दंडवत करतो, मी मानाचा मुजरा करतो. आता थोडंसं वेदार्थ यत्नाबद्दल बोलून झालं, पण मला राहत नाही म्हणून आणखी काही गोष्टी सांगतो. ते म्हणजे तुम्ही जे विविध उपक्रम करता आहात ना, आत्ता सर एक सांगू ना उदाहरण. नवी मुंबईला आम्ही एक असा प्रयोग केला की अभंग गीत गायन स्पर्धा केली. अभंग गीत गायन आणि लेखन स्पर्धा. 200 लोकांनी अभंग लिहिले आजच्या काळात. त्याचा अध्यक्ष सुद्धा मीच होतो. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादरमध्ये तो आम्ही कार्यक्रम केला आणि त्यातल्या 20 अभंग करताना बोलवलं. म्हणजे ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि विविध संतांनी जी अभंग रचले, ओव्या रचल्या, ती परंपरा आजही महाराष्ट्रात सांभाळली जात आहे. म्हणून 200 अभंग आले आणि ते 200 अभंग त्यातल्या 20 लोकांना आम्ही मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयामध्ये बोलावलं. त्यांना आम्ही अशाच प्रकारे सन्मानित केलं. तर तशा पद्धतीने हे जे वेदवाङ्मय आहे, वैदिकाश्रमाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम घ्यावेत. सर, आज घरामध्ये स्तोत्र म्हटली जात नाहीत. काल मी म्हटलं 24 नावं, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः. माधव म्हणजे काय? केशव म्हणजे काय? नारायण म्हणजे काय? अनिरुद्ध म्हणजे काय? प्रद्युम्नाय नमः म्हणजे काय? हे सुद्धा समाजाला सांगण्याची गरज आहे. एकेकाळी ललितांनी हे सांगण्याचं काम केलं. मी तुमच्या भाषणात असं म्हणालो की ललित हे खरे विद्रोही होते आणि म्हणून ललितांनी सुद्धा काही गोष्टी ज्या समाजामध्ये अनिष्ट दिसतात त्यावर पाखड केलेली आहे, केलेलं आहे. मी ते आता या ठिकाणी सांगत नाही कारण हे स्थान नाही. पण महाराज त्या ठिकाणी ललितवाल्यांनी जे जे काही अयोग्य दिसतं तिथे बोट ठेवलेलं आहे. म्हणजे ते समाजाला सुधारण्याचा तो एक भाग आहे. आई जसं प्रसंगी मुलाला मारते, हो की नाही, आणि रीतीवर आणते, तशा प्रकारे आपल्या या धर्मसंस्थामध्ये सुद्धा असा प्रयोग होता की त्याला प्रसंगी कान धरून सांगितलं जायचं की बाबा हे चुकतं आहे. आज मुलाला आपण काही सांगू शकत नाही. मुलगा भडकतो, रागावतो, काय बाबा असं म्हणू शकतो आजच्या काळात. पण त्या धारेमध्ये तसं नव्हतं. म्हणून मगाशी जे तुम्ही म्हणालात तो मुलगा तिथे उभा होता, हो की नाही, आणि गुरुनी जेव्हा त्याला बोलवलं तेव्हा तो आला. हे संस्कार किंवा काल ताईनी सांगितलेले संस्कार, किती छोटी छोटी उदाहरणं त्यांनी दिली हो. मी तर हे झालो, स्तंभित झालो. एक आणखी उदाहरण सांगतो. 16 तारीखला नरहर गुरूंच्या जन्मगावी मी होतो. दुपारची वेळ होती. तिथले सरपंच मला नेण्यासाठी आलेले होते. तिथले जे मिनिस्टर आहेत उदय सामंत, तेही माझ्या परिचित होते, ते जवळच होते. त्यांनाही जाऊन भेटून आलो. त्यांना म्हटलं नरहर गुरूंच्या जन्मस्थानाकडे लक्ष द्या, काहीतरी तिथे काहीच नाहीये सध्या. तर उमा गंगाधर लळित नावाच्या आजी 75 वर्षापूर्वी वारल्या. त्या हरचली गावामध्ये राहत होत्या, ज्या ओट्यावर गुरुजींचा जन्म झाला. मी त्या पुस्तकात त्याचं सगळं लिहिलेलं आहे. तर मोडक साहेब ही जे उमा गंगाधर लळित ह्या शेवटच्या तिथे होत्या, म्हणजे त्या थांबलेल्या. बाकी सगळे गुरु तर इकडे आले, बरोबर की नाही. मला वाटत नाही गुरु गेले असतील तिथे की नाही, मला कल्पना नाही. परंतु ती त्यांच्याकडे तिथे एक 4 फुटाची नरसिंहाची दुर्मिळ मूर्ती होती. ती त्या गावात आहे काय. तर तिथे जे राहणारे जोशी नावाचे जे ग्रस्त होते ते असं म्हणाले की लळित सर, तुमचा हा जो वैदिकाश्रम जो आहे इंदूरला तुम्ही जाणार आहात 24 तारीखला, तर त्या लोकांना सांगा की जसं तुम्ही इंदूरच्या रामबागेमध्ये एक भव्य असं हे स्मारक उभं केलेलं आहे, तसं शक्य असेल तर, बरं का अध्यक्ष महाशय, तुम्ही या संस्थेचे अध्यक्ष आहात, जर तुम्हाला जर शक्य असेल तर, आणि आम्ही लळित बंधू सगळे आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने नक्की आमच्या पूर्वजांविषयी ऋण व्यक्त करू. आणि त्या ठिकाणी त्यांचं जे स्मारक आहे, त्यांनी घर घेताना त्यांना असं सांगितलं गेलं की हा ललित गुरुजींचा जो जन्मस्थानाचा जो भाग आहे तो भाग त्या ठिकाणी तुम्ही तसाच ठेवायचा. 9 एकर जागा आहे.
आणि त्या जागेमध्ये तुम्ही दुसरं घर बांधायचं जमीन वापरणार असाल तर, पण गुरूंच्या त्या, मग ते गुरूंचं घर होतं, 4 पडव्या होत्या, मध्ये जागा होती आणि पलीकडे गुरुमाऊलींचा महापुरुषाच्या पादुका आहेत, ज्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर मी छापलेल्या आहेत. या ठिकाणी तुम्हाला ते दिसेल पुस्तकामध्ये. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट मला त्यांनी सांगितली ती, मी थोडंसं मी विज्ञान युगातला माणूस असूनही मी स्तंभित झालो. ते असं म्हणाले की ललित सर लक्षात घ्या, 1960च्या दरम्यान उमा काकू गेल्या, 20 वर्ष नरहर गुरूंचं घर हे त्या ठिकाणी तसंच होतं. हळूहळू ते पडलं, झाडं वाढली, संपूर्ण जंगल झालं. आणि जेव्हा आम्ही ते घेतलं तेव्हा त्या ठिकाणी एक चमत्कार असा घडला की एका, आम्ही रवळी म्हणतो, रवळी म्हणजे टोपली, बांबूची टोपली, त्याच्यावर एक पांढरं कापड होतं आणि ते कापड उचलल्यानंतर आतमध्ये नरहर गुरूंच्या देव्हाऱ्यातले सगळे शाळीग्राम त्या ठिकाणी होते, ज्या शाळीग्रामांची पूजा आजही तिथे होते. मी दर्शन घेऊन आलो, मी दर्शन घेतलं आणि ते असं म्हणाले की 20 वर्ष जाऊन सुद्धा ते कापड जशाच तसं होतं. त्या कापडाला काहीही झालं नव्हतं, त्याच्यावर लाकडं पडलेली होती, माती पडलेली होती, खाली ती टोपली. ते नरहर गुरूंच्या परंपरेतले जे शाळीग्राम आहेत ते त्या ठिकाणी होते, असे नरहर गुरु. आणि त्या नरहर गुरूंचं जे अलौकिक असं महान कार्य, त्याची स्मृती म्हणून आपण हा सत्कार समारंभ या ठिकाणी करता. वैदिक आश्रम चालवता मोडक साहेब किंवा माननीय अध्यक्ष अत्रे सर किंवा तुम्ही जे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आहात, तर तुम्हाला मी आमच्या ललित कुटुंबियांच्या वतीनं मनापासून खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप आभार व्यक्त करतो की अशा परंपरेतल्या एका आडनावाच्या माणसाला तुम्ही ह्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी निमंत्रित केलं. तुम्हाला खूप मनापासून मुजरा. तर अशा पद्धतीने या सगळ्या मी वाचलं सगळं तुमचं त्या माझ्या पुस्तकामध्ये. एक मुद्दाम सांगेन, या ठिकाणी मी यावर्षी एक लेख लिहिला होता की ही परंपरा केवढी मोठी आहे बघा. हे पुस्तक आहे वेद गणेशाचा म्हणून. तर माझ्याकडे एक अत्यंत दुर्मिळ पोथी ह्या ललित मंडळींच्या साठ्यामध्ये सापडली. गकारादि गणपती सहस्रनाम, म्हणजे ग पासून सुरुवात होणारी गणपतीची 1000 नावं. मला वाटलं काय की कुठच्याही शब्दाला ग लावला असेल. मी सर्च केलं तर अशी गकारादि गणपतीची मला काही पोथ्या इंटरनेटवर पण मिळाल्या, परंतु माझ्याकडे जी पोथी आहे गकारादि गणपतीची, तर त्या गणपतीच्या आरतीमध्ये मात्र तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, त्यात असं म्हटलेलं आहे गणपतीला, ग्रंथकारो ग्रंथकर मान्यो ग्रंथ प्रसारक हा ग्रंथ श्रम न्यो ग्रंथांग्यो ग्रंथ श्रम निवारक हा ग्रंथ प्रवण सर्वा ग्रंथ प्रणय तत्परा गीतम गीतम गुणो गीतम कीर्ती गीतम विशारदा. म्हणजे गकारादि गणपती सहस्रनामाची पोथी सुद्धा ह्या आमच्या भंडारामध्ये आम्हाला मिळाली. तर अशा पार्श्वभूमीवर आपण सर्वांनी हे जे नरहर गुरु वैदिक आश्रम ज्यांचं प्रकाशन आपल्या हस्ते अत्रे साहेबांच्या हस्ते झालं, याच्यामध्ये काही त्रुटी असण्याची शक्यता आहे, परंतु मी त्याच्यामध्ये जे 10 भाग लिहिलेले आहेत त्यात इंदूर शहराची ओळख मला करून देण्याचा मोह झाला. कारण नरहर गुरूंचं कार्य इंदूरमध्ये झालं, इंदूर वासियांनी ते जोपासलं. म्हणजे तुमचे बाबा सुद्धा पारनेर, मी तिथे जवळच राहत होतो, तुमच्या मठामध्ये पूर्णानंद याच्यामध्ये मी आलेलो आहे, तर त्यांचं सुद्धा खूप काम आहे हा पारनेरकर महाराजांचं. त्या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं एक थिएटर उभं केलेलं आहे की मी बघूनच चकितच झालो. पूर्णपणे वातानुकूलित असं प्रकारचं आणि खूप छान काम चालतं. तर मावळणकर उपधारी ललित, ललित घराणे, ललितांचे आगर हलचरी, नरहर गुरूंचे जन्मस्थान, नरहर गुरूंचे थेट वंशज, नरहर गुरूंची शिष्य परंपरा, फाटक शास्त्री किंवा तुमच्या त्र्यंबकेश्वरचे महाराज, ही नरहर गुरूंची. सर आपण नरहर गुरूंचे जे 5 महत्वाचे शिष्य होते
त्यांची परंपरा सुद्धा आपण शोधली पाहिजे, शोधली पाहिजे. कोण होते ते आणि त्यांचे आज कोण शिष्य आहेत. हरिकीर्तनाचार्य विष्णू नरहर ललित, ललित करणारे ललित, ललित व्याख्या आणि ललिताची संहिता, अशा प्रकारे मी हे छोटंसं पुस्तक गुरुचरणी आज अर्पण केलं. ते प्रकाशन करण्याची संधी खरं 2 वर्षापासून चाललं होतं. मोडक साहेब मला म्हणत होते की लिहा तुम्ही, पण तुमच्या शुभ हस्ते या पुस्तकेचं प्रकाशन या ठिकाणी झालं, या सर्व विद्वत लोकांच्या समोर झालं. हे मी माझं भाग्य समजतो. आणि आपण मोठ्या अंतःकरणातून मला या ठिकाणी गेले अर्धा तास समजून घेण्याचा प्रयत्न केलात. माझ्यासारख्या एका अत्यंत सामान्य शिक्षकाला इथे येण्याची एक संधी दिली. खरं तर सबनीस साहेब, मी धन्य झालो. या ठिकाणी येऊन मी धन्य झालो. माझं भाग्य थोर असं म्हणतात ना, कुठेतरी असतं नाही का, एक हे असतं आपल्या मागे काहीतरी असतं. तर माझ्याकडे काहीच नाहीये. सर म्हणाले 22 विद्यार्थ्यांना मी डॉक्टरेट केलं, 35 लोकांना एमफिल केलं, परंतु मला माहिती आहे त्यात काय किती वेळ गेला आणि कसं काय सगळं झालं. नंतर मी लोकसंस्कृतीच्या अभ्यासाकडे वळालो किंवा सिंधुरत्ने लिहिली, आध्यात्मिक रहस्यांचा शोध घेत फिरलो. म्हणजे मी या धागेकडे आलो. आता मी 60 ओलांडली आणि मी भविष्य काळात येत्या 20 वर्षामध्ये काही संकल्प केलेले आहेत. त्या संकल्पामध्ये एक संकल्प आहे की नरहर गुरूंच्या ललितांच्या संदर्भामध्ये जे काही तुम्ही वैदिकाश्रमाचे लोक जे काही काम करत आहात त्यात एक छोटासा वाटा आम्हाला जर तुम्ही दिलात, जन्मस्थानाच्या संदर्भात असेल तर किंवा कोणत्याही कामात असेल तर तो आम्ही आनंदाने माधवराव स्वीकारू अशी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो. पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून आभार मानतो की तुम्ही हे एक अत्यंत महत्त्वाचं काम आजच्या अत्यंत अवघड काळात यांनी म्हटलं तसं सर्व वेद इथे लावलेले आहेत, वेदमूर्ती. तर त्यातलं आणखी एक सांगतो बरं का, 800 वर्षापूर्वीची ही चित्र वेदमूर्तींची तुम्हाला टेंबे स्वामी जे माणगावला जन्म, गरुडेश्वरला वासुदेवानंद सरस्वती, त्यांचा मी थोडा अभ्यास केला. तर टेंबे स्वामींच्या शेजारी जे यक्षिणीचं मंदिर आहे त्याच्यामध्ये ही सर्व चित्र जवळपास 400 ते 500 800 वर्षापासूनची आहेत. वर छताला लटकवलेली आहेत ती, तुम्ही ती पाहू शकता, माझ्याकडे फोटो पण आहेत. तर वेदांचे चित्र असणारं ते एकमेव ठिकाण असावं लाकडी काष्ठशिल्पामध्ये, असं पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणतात, मी नाही म्हणत. तर ते सुद्धा आपण बघू शकू. तुम्ही कधी आमच्या गुरुजींच्या जन्मस्थळी कधीही या, तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा माझं हे लांबलेलं भाषण तुम्ही या ठिकाणी ऐकलत याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद.